जय जय रघुवीर समर्थ. पत्राद्वारे दासबोध अभ्यासार्थी मेळावा 2025 या कार्यक्रमांचा वृत्तांत मी समिधा जाधव आज आपल्यासमोर सादर करणार आहे. प्रवेश, परिचय, प्रबोध या तिन्ही स्तरांवरील अभ्यासार्थी मेळावा दरवर्षीप्रमाणे यावर्षी 17 नोव्हेंबर 2025 रोजी 3 ते 5 ऑनलाईन आयोजित केला होता. दरवर्षी सखोल दासबोध अभ्यासार्थी एखादा प्रकल्प तयार करतात. यंदा दशक 3, 4 आणि 5 मधील समासांवर रविवारी RVT 87-88 बॅचचे माजी विद्यार्थी यांनी दासबोध वर्गात निरूपण करण्याचं ठरलं. पदाचे दोन्ही वर्ग आणि सखोल वर्ग यात सामील झाले. मेळाव्याचे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी प्रथमच माझ्यावर सोपवली गेली. आमच्या जोशीबाई आणि माझ्या समीक्षक सुनंदाताई जोशी यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने मी हे शिवधनुष्य पेलू शकले. अरुणा बिजूरने मेळाव्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले आणि त्यात नेत्राताईंची तिला मदत झाली. त्यामुळे गैरहजर असणाऱ्यांनाही श्रवणानंद मिळाला. नेहमीच्या प्रार्थनाने मेळाव्याचा प्रारंभ झाला. गेल्या वर्षीपासून मी आणि अरुणा बाईंच्या सांगण्यावरून पदाच्या तिन्ही स्तरांचे वर्ग घेतो. सर्व अभ्यासार्थी चांगली तयारी करून येतात. त्याच्यामुळे समासांवर चर्चा चांगली रंगते आणि साहजिकच आमच्याही ज्ञानात भर पडते. आता मेळाव्यातील कार्यक्रमाबद्दल. प्रथम प्रबोधच्या विद्याताई जोशींनी दशक 5 समास 9 साधक लक्षण यावर निरूपण केले व आपले विचार मांडले. देहाचे अनुसंधान बाजूला सरल्याशिवाय आत्मसंधान साधत नाही. यासाठी दीर्घ प्रयत्नांची जोड असावे लागते असे त्यांनी निरूपणात सांगितले. आता परिचयाच्या 4 अभ्यासार्थींपैकी शीतल गद्रे यांनी अचानक उद्भवलेल्या अडचणीमुळे त्या येऊ शकलात नाही. त्यामुळे थोडी चुटपूस लागली. परिचयाच्या सरोजिनी मात्रे येऊ शकणार नव्हत्या म्हणून त्यांनी दशक 3 समास 6 आध्यात्मिक तापावर निरूपण आधीच लिहून पाठवलं होतं आणि ते मी मेळाव्यात वाचून दाखवलं. देह, इंद्रिय, प्राण यामुळे भोगाव्या लागणाऱ्या त्रासाचे विवेचन त्यांनी केले. शरीराच्या आतील झालेल्या बदलांमुळे व्याधी होतात. समर्थांनी तर या समासामध्ये या व्याधीची मोठी यादीच दिली आहे. समर्थांच्या निरीक्षण शक्तीचा त्यांनी आपल्या निरूपणात वेध घेतला. परिचयाच्या शर्मिला पालकर यांनी दशक 3 समास 7 आदिभौतिक तापावर अभ्यासपूर्ण विवेचन केलं. नैसर्गिक आपत्ती, कीटक, श्वापदे, विषारी वनस्पती, दुष्ट माणसे कसा ताप देतात हे त्यांनी उदाहरण देऊन समजावून सांगितलं. सर्वांना थोड्याफार प्रमाणात या त्रासातून जायलाच लागतं. जो या दुःखांना सामोर जातो त्यालाच परमार्थ समजतो. एखादे दुःख मागे लागल्यास आपण हे दुःख मलाच का असं आपण देवाकडे तक्रार करतो. पण एखादे यश मिळाल्यास असा विचार आपल्या मनातही येत नाही. असा छान विचार त्यांनी मांडला. तर सुनंदाताईंनी परदेशी जाताना त्यांचे निरूपण आणि सखोल अभ्यासार्थीचे सूत्रसंचालन याची जबाबदारी सुवर्णा शेट्टे यांच्यावर सोपवली होती. त्या दोघींचं सहकार्य मिळाल्यामुळे मला सूत्रसंचालन करताना फार दडपण आलं नाही. आता सखोल वर्गाच्या निरूपणाबद्दल. सुनंदाताईंचे दशक 4 समास 1 श्रवण भक्तीवरील निरूपण म्हणजे आदर्श पाठच होता. सुवर्णा शेट्टे यांचे दशक 4 समास 3 नामस्मरण भक्तीवर बोलताना म्हणाल्या, हा भक्तीचा सहज सोपा मार्ग आहे. त्याला कोणत्याही साधनांची गरज लागत नाही. नामस्मरण कसे करावे हे उदाहरणासहित त्यांनी सांगितलं. मनापासून आणि एकाग्रतेने समर्पित भावनेने केलेले नामस्मरण निश्चितच भगवंतापर्यंत पोचवते असा विचार त्यांनी मांडला.
नेत्रा रेगवेकर यांनी दशक 4 समाज 9 आत्मनिवेदन भक्ती यावर बोलताना त्या म्हणाल्या, ही भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि सर्वश्रेष्ठही आहे. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे ईश्वराप्रती आत्मसमर्पण. तो आणि मी एकच आहोत हे ज्ञान भक्ताला होते आणि तो भक्त ज्ञानी होतो. प्राची कुलकर्णी यांनी दशक 5 समाज 7 बद्धलक्षण यावर निरूपण करताना जणू आत्मपरीक्षणच केलं. स्नेहलता डोरे या दशक 3 आणि समाज 10 वैराग्य निरूपण या विषयावर बोलल्या. विवेक आणि वैराग्य या जोडीला समर्थ किती महत्त्व देतात हे त्यांनी परिणामकारक रीतीने सांगितलं. आरव्हीटी बॅच 87-88 यांच्यासाठी जोशीबाईंनी गेल्या वर्षापासून वर्ग सुरू केला. त्याच वर्गात निरूपण करण्याची संधी बाईंनी आम्हालाही दिली. त्याच्यातील काहींनी निरूपण केले होते, त्यांनाही या कार्यक्रमात सामील करून घेतलं. त्यांच्यातील कविताताई आणि अजयदादा हे माझी अभ्यासार्थी अनुक्रमे बद्ध आणि शिष्य लक्षणांवर बोलले. नव्याने दासबोध त्यांच्या जीवनात आला तरी जीवनातील अनुभवात आधारे त्यांनी अत्यंत मार्मिक विवेचन केलं. पार्ले दासबोध मंडळातील सौ मंगला बापट यांनी प्राध्यापक के.व्ही. बेलसरे यांचे मानसपूजा या विषयावरच्या विचारांचे संकलन सादर केले. डॉक्टर चंदाताई लिमये यांनी वैद्यकीय ज्ञान आणि ब्रह्मविद्या यातील अनुभवाची जोड देत मुमुक्षूबद्दल विवेचन केले. सौ प्रतिभा काळेंनी गीता अध्याय 11 पठणाच्या रसाळ वाणीतून सादर केला. सुरुवातीला त्यांनी गीतेच्या 11व्या अध्यायापर्यंत गीतेचा प्रवाह स्पष्ट केला होता. मनीषा बेलवलकर याच्यावर या वर्गांची जबाबदारी असते. मनीषा बेलवलकर परदेशात गेल्यामुळे या भागाचे सूत्रसंचालनही जोशीबाईंनी केलं. त्यानंतर सगळ्यांचे निरूपण झाल्यानंतर शेवटी कल्याणकारी प्रार्थनेने लता शिरोडकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली. जय जय रघुवीर समर्थ.